नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या दरात केंद्र सरकारने केली 345 रुपयांची वाढ, नवे दर 26 तारखेपासून लागू, शेतकऱ्यांमध्ये संताप। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की आता सरकारने हे जे नवीन दर लागू केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कसं चिंतेचं वातावरण किंवा नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचा शेतकऱ्यांना काय फटका बसणार आहे ही देखील माहिती आपण समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यात एकीकडे पेट्रोल आणि इंधनाचे दर वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे। 50 पैसे 1 रुपयांपर्यंत कांद्याला भाव आला आहे। शेतकरी भाव पडल्यामुळे मेटाकुटीला आला आहे। पण केंद्र सरकारने आज कांद्याच्या दरात फक्त 345 रुपयांची वाढ केली आहे। नवीन दरवाढ 26 मे पासून लागू होणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे। शेतकऱ्यांना फक्त 50 पैसे दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे। पण आता कांद्याच्या भावात होत असलेली घसरणीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे। केंद्र सरकारने क्विंटल मागे 345 रुपयांची वाढ केली आहे। या अगोदर 1235 रुपये कांद्याला दर निश्चित केला होता। आता केंद्र सरकारने यामध्ये 345 रुपयांची वाढ केली आहे। त्यामुळे आता कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 1580 रुपये दर जाहीर केला। नवीन दरवाढ ही उद्या 26 मे पासून लागू होणार आहे, म्हणजेच आजपासून हे वाढ होणार आहे। दरम्यान शेतकऱ्यांची केंद्र सरकारची नवीन दरवाढीची नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांना नवीन दर मंजूर नाही, कांद्याला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव देण्याची मागणी केली आहे व आधीच बाजारात कांद्याचे भाव घसरले आहे, त्यात इतकी कमी दरवाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे।